मुलगी झाली हो, असा दिंडोरा पिटून झाला. आनंदी आनंदी झालं वातावरण. एक मुलगा, एक मुलगी, सुशिक्षित पती-पत्नी, असं मस्त चौकोनी कुटुंब. बरं आहे आपलं. असा विचार करून घरात चर्चा केली, की आता 2 मुलं झाली, आता ऑपरेशन करावं. प्रथम आई-दादाने विरोध केला. म्हणाली, "बाबा रे, अजून एखादा मुलगा होऊ दे. काय घाई करतो ऑपरेशनची? आमचं थोडं ऐक. आणखीन एखादं मूल होऊ दे. मग तुला काय करायचं ते कर." पण माझ्या मनाला मात्र हे पटत नव्हतं. महागाईच्या काळात 2च मुलांचं चांगलं पालन-पोषण, शिक्षण व्यवस्थित करता येईल. या विचाराने मी ऑपरेशनचा निर्णय आई-दादाच्या नकळत घेतला होता. फलटणला जाऊन तसं कळवलं सुद्धा होतं. पण झालं काय, तर स्वाती ऑपरेशनला घाबरायची आणि थोडीशी फॅट, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढायचं. मग डॉक्टरांनी 2-3 प्रयत्न करून बघितले, पण काही जमलं नाही. त्यामुळे पाळीवर ऑपरेशन करू तोपर्यंत ती थोडी धीट होईल. आत्ता घाई केली तर काहीतरी वेगळंच उद्भवायचं, म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशनला स्थगिती दिली. दिसामासानं मुलगी मोठी व्हायला लागली. फलटणमध्येच 5वी पुजली. बाळ कसं टवटवीत दिसायचं. सौरभसाठी सगळं अंगण कमी पाडायचं. कॉलनीत घरापुढं भलं मोठं मैदान होतं. तिथं त्याचा गणूमामा त्याच्याबरोबर खेळायचा. त्याला खायला प्यायला कमतरता नव्हती, त्यामुळे तो सुद्धा बाळशेदार गुबगुबीत झाला होता. स्वातीला पण सगळं मनासारखं मिळाल्यामुळं ती सुद्धा खुशीत होती. अशा तऱ्हेने दिवस मजेत चालले होते. दिवाळीनंतर कार्तिक वारी यायची. पंढरपुरात वारीचा गोंधळ चालायचा. त्यात मी सुद्धा कधी कधी मदतीला जायचो. घरी वारकरी भाडोत्री राहायचे. 5 खानाचं घर, पुढं अंगण, शेजारी स्वतःची मोकळी जागा. त्यामुळं 5-50 वारकरी राहायचे. जागा मिळेल तिथं रात्री पाडायचे, दिवसभर यात्रेत फिरायचे. तेवढेच आई दादाला खर्चाला 4 पैशाची मदत म्हणून मी पण पुण्यावरनं 4-2 दिवस जायचो. त्या काळी कार्तिक वारी पण चांगली झाली. मुलीचा पायगुण चांगला असं आई दादा म्हणायची आणि मुलीचं बारसं धूमधडाक्यात पंढरपूरला घालायचं ठरलं. यात्रेला मिळाले होते नव्हते तेवढे सगळे पैसे माझ्या हवाली करून आईदादांनी बारशेचे सूत्र माझ्या हातात दिले. मी पण जवळचे काही पैसे त्यात घातले. एक चांगला मुहूर्त बघितला. पै पाहुण्यांना निमंत्रणं दिली. सावळेश्वर, पेनूर, कनेरच्या आत्यांना कळवलं. फलटणच्या आजी आजोबांना बोलवलं. बाळबाळंतीण 4 दिवस अगोदरच पंढरपुरात आणलेलं. माझ्या मनातल्या आणि गावातल्या देवांच्या पायावर बाळाला घातलं. नवस सायस पूर्ण केले. दोन्ही मुलांची रोजच संध्याकाळी आई स्वतः दृष्ट काढायची. आईच्या नजरेतला मोठेपणा पाहिल्यावर मला धन्य धन्य झाल्यासारखं वाटायचं. रोजच तिन्ही सांजेला अंगणात बबलू हुंदडायचं. लहान मुलगी हातपाय हलवून खेळायची आणि आई दादा मी कौतुकानं बघायचो. स्वाती घरकाम करून घरच्यांना खुश करायची. तिच्या तोंडावर नाही, पण तिच्या अपरोक्ष आई दादा स्वातीचं लय गुणगान करायची. सगळ्या गल्लीत आईने स्वातीचा चांगुलपणा गायलेला. त्यामुळं जुन्या जाणत्या म्हाताऱ्या कोताऱ्या कधीमधी भेटल्या तर डोक्यावरनं हात फिरवून म्हणायच्या, "भरते, तुझ्या बायकोनं चिंगाचं पांग फेडलं रे बाबा. बिचारीनं सगळ्यासाठी लय कष्ट केलं, पण तिच्यासाठी मात्र कोणी काय केलं नव्हतं. तुझ्या बायकोनी मात्र तिला सुख दिलं. तुझ्या माघारी तुझ्या बायकोचं लय कौतुक करतात असती चिंगाक्का. असं शेवटपर्यंत तिला इसरू नका बाबांनो. तिला कधी अंतर देऊ नका. काय सगळ्यापेक्षा तिचा तुझ्यावर लय विश्वास आहे बघ. जावा भावानं, सासूनांनी, नवऱ्यानी तिचा लय जाच केलाय. लक्षाकडनं तिच्या अपेक्षा नाही पुऱ्या झाल्या, पण तुझ्या त्या अपेक्षा पूर्ण करायची ताकद आहे." असंच आईला जपा बाबा. आणि तिथंच स्वातीने माझं मन जिंकलं. मला जे हवं होतं ते पूर्ण झालं, ते फक्त पत्नीच्या कर्तृत्वामुळं. पंढरपूरला गेल्यावर स्वाती आईला कधी कामाला हात लावू द्यायची नाही. मुलाबाळाचं बघून घरातली कामं करायची. आदनमधनं थोडीफार वैतागायची माझ्याजवळ, पण घरात कधी कळू द्यायची नाही. बारशाच्या कार्यक्रमादिवशी पाहुणे रावळे गोळा झाली. आईने दादानी स्वतः लक्ष घालून कार्यक्रम पार पाडला. अगोदरच बाळाच्या नावाची तयारी केलेली. लग्नाच्या वेळेसच ठरवलेलं की कधी काळी आपल्याला मुलगी झाली की नाव भक्तीच ठेवायचं. त्यामुळं नाव तेच ठेवलं होतं. सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मुलीचं कौतुक केलं.
चक्क बापाचा चेहरा घेऊन जन्माला आली कार्टी असं प्रत्येकजण म्हणायचं. त्यामुळं आईच्या चेहऱ्यावर आनंदी छाटा उमटायच्या. स्वातीला पण मूड भरमास चाडायचं. प्रत्येक बहिणीने बाळासाठी काय ना काय आणलेलं. त्यातच सविता पण आठवणीनं आली होती. ती मात्र आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आठवणीनं सामील व्हायची. 3 बहिणी चौथी असायची. मला पण तिच्याशिवाय करमायचं नाही. बारशेच्या वेळेला कनेरत सुट्टीला गेलेली ती. 3 बहिणींना 3 साड्या, सविताला ड्रेस, एका मेहुणीला ड्रेस, सासूबाईला साडी घेतलेली. कपड्यासाठी बराच खर्च केलेला. बहिणींनी पण मनमोकळेपणा दाखवलेला. बारशासाठी बबलूसाठी आरास केलेली. स्पीकर, लाइटिंग, पाळणा सजवलेला. आईने जातीने लक्ष घालून सगळी तयारी करून घेतलेली. दादासुद्धा धावपळ करत होताच की. गल्लीतल्या आयाबायांनीही गर्दी केलेली. दादाने घोगऱ्याबरोबर बर्फी आणि जिलेबी प्रत्येकाला वाटलेली. असा हा आनंदबाई सोहळा रात्री 10 वाजेपर्यंत चाललेला. आमची आई पाळणं म्हणण्यात पाठाई. त्यात मी फरमाईश केलेली. मग काय, आईनं जोशात पाळणा मानला. सोबतीला शेजारच्या यशोदाबाई, लतावहिनी, कमलवहिनी होत्याच. आईच्या आवाजात पाळणा, जात्यावरची ओव्या, शेवया, सालपापड्या करतानाची ग्रामगीतं ऐकायला फार मजा येई. माझं लग्न झालं, 2 मुलं झाली, तरी आईच्या आवाजातली गीतं ऐकायला आवडायचं. पंढरपूरहून पुण्याला गेल्यावर मी सांगितलं की त्याही वयात माझं डोकं मांडीवर घेऊन थापटत थापटत आई गाणी म्हणायची. तिच्या गाण्यातला गोडवा आजही माझ्या अंतर्मनात रुंजी घालतोय. आईने म्हणलेला पाळणा मन लावून ऐकला. सगळं आवराआवर करायला जवळजवळ 11 वाजले. त्यानंतर सर्वजण अंगणात गोल पंगत करून जेवणाचा आनंद घ्यायला लागले. 1-2 दिवस राहिलो, स्वातीला घेऊन पुण्याला आलो. असा झाला भक्तीच्या बारशाचा कार्यक्रम. भक्तीच्या बारशानंतर दुसऱ्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो. विठ्ठलाच्या पायावर मुलीला घालीन असा नवस मी केलेला तो पूर्ण केला. त्यानंतर रानात गेलो लक्ष्मी आईच्या दर्शनाला. तिथं साखर, नारळ फोडला, पायावर घातलं. अशा रीतीनं 2 दिवस पंढरपुरात राहून लहान मोठी कामं केली. 4-5 दिवस राहिल्यामुळं आई दादा पण खुशीत दिसत होती. पुण्याला आलो. आता घरातलं वातावरण वेगळंच झालेलं. 2 चिल्ली पिल्ली, त्यांचा चिवचिवट ऐकायला बरं वाटायचं. आताशी बबलूमुळं भक्तीला दीदी असं टोपण नाव पडलेलं. रोज सकाळी कामाला जाताना दीदीचं तोंड बघून बाहेर पडायचो. माझ्या मनात दीदीच्या रूपानं लक्ष्मी दिसलेली. त्यामुळं प्रत्येक शुभकार्यात प्रथम तिचा शुभ शकून घ्यायचो. स्वातीच्या पोटात दीदी असताना मनातल्या मनात बोलून गेलो होतो का जर मुलगी झाली तर आई दादा सहकुटुंब भीमाशंकर वणी सप्तशृंगीला दर्शनाला नेईल. पण माझ्या वेळेप्रमाणे जेव्हा जमल तवा असं मी मनातल्या मनात बोललेलो. बघता करता दिसामासानं दीदी 5-6 महिन्याची झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला आई दादाबरोबर सविता, तिचा भाऊ अमोलसुद्धा आलेला. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्तानं आलाच आहे तर त्याला पण ट्रिपला न्यावं असा विचार मनात आला. म्हणलं आता उन्हाळा कमी व्हायला आला. मे संपत आला. जूनला सुरुवात झालेली. दुकानात बोलता बोलता सहज विषय निघाला आणि आमचा जोडीदार त्याची स्वतःची जीप होती. त्याचं नाव व्यंकट वाईकर. गावातच खंडोबाच्या माळाला राहिला. मैत्रीपूर्ण संबंध. त्यांनी थोडीशी उधारी दिली. मला म्हणला थोडेफार कमी जास्त पैसे पडले तर मी देईन. चला जायचं असेल तर. मग मला कुठला दम निघायला. त्याला म्हणलो घरचा विचार घेतो. कोण कोण निघतंय, कसं कसं जायचं, कुठं कुठं जायचं, किती दिवस लागतील, सगळ्यांचा विचार करून ठरवू. हा विचार शुक्रवारच्या रात्री दुकानात चर्चा झाली तिथं. दुसऱ्या दिवशी शनिवार दुपारी घरी बसून विषय निघाला. घरचे उडीवर चाला चाला म्हणले. मग काय, सगळीकडून चांगला शकून मिळालेला. सोमवारी पहाटे पहाटे निघायचं ठरवलं. आई दादा, स्वाती, सविता, अमोल, बबलू, दीदी असं सप्तरंगी कुटुंबासाठी व्यंकट वाईकरची कमांडर जीप गाडी भाडोत्री करायची आणि ट्रिपला जायचं ठरवलं. एकदाशिक भीमाशंकर, नाशिक, वणी, सप्तशृंगी सहलीला जायची वेळ तारीख निश्चित झाली. घरातल्या सगळ्यांना आनंद झाला होता. व्यंकटची जीप ठरलेली. आदल्या दिवशी जीपचं किरकोळ काम सर्व्हिसिंग करून घेतलं. त्यांनी एक स्टिपनी पण दिली असावी म्हणून. ऑइल, पाणी, डिझेल सगळी अगोदर तयारी केलेली. आणखी जोडीला ड्रायव्हर सोबत असावा म्हणून आमचा जीप ड्रायव्हर विजू गोलपला यायला तयार केलं. अशा रीतीने जीपची सगळी तयारी झाली.
इकडं मी सुद्धा पैशा पाण्याची तयारी केलेली. जाताना काय काय घ्यायचं, काय आणायचं, काय ठेवायचं त्याची तयारी अगोदरच केली. लहान मुलं अगोदरच दवाखान्यात दाखवून आणलेली. पावसा पाण्याचे दिवस किरकोळ औषधं घेऊन ठेवली. मुलांना किरकोळ खायला चॉकलेट, फुटाणे, वाटाणे, भाजलेले शेंगदाणे, चुरमुरे, फरसाण शेव याचा 1.5 किलोचा चिवडा करून घेतला होता. शंकरपाळ्या करून ठेवलेल्या. पिण्याच्या पाण्यासाठी एक वॉटर पॉट, 10 लिटरचं कॅन स्वच्छ पाण्याने भरून घेतलेलं. दादानी पान सुपारीची चंची फुल्ल भरून घेतली. ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटे 1ला उठलो. 2 टायमाचा स्वयंपाक, चपात्या, धपाटी, हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा, घट्ट पिठलं, शेंगदाण्याची जवसाची चटणी, हातराईला सतरंजी, पांघरायला चादरी अशी सगळी जंगी तयारी केलेली. पहाटे 4लाच आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या. उरका करता गाडी येता करता 4:30 वाजल्या. चला 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 म्हणून 5 वाजता गाडी गावाच्या बाहेर निघाली एकदाची. सकाळी रामप्रहरी दिवस उगवायला ज्ञानोबा माऊलीच्या आळंदीत गाडी टच झाली. मी आणि दादानी सोडलं तर कुणीच इकडं आलेलं नव्हतं. नवीन फिरायला गेल्यावर एक वेगळीच मजा असते. नवीन गाव, नवीन मंदिर, नवीन वातावरण, माणूस हरकून जातो. तद्वत आळंदीत गेल्यावर बावचळल्यासारखी इकडं तिकडं टकामका बघायला लागली. बबलू हाताला धरून थोडं चालायचा सपाटीला. आधीमध्ये मग उचलून घ्यायला लागायचं. जास्तीत जास्त दादाजवळच असायचा. मुलगी लहान, प्यायपुरती आईजवळ. इतर वेळी मला नाही तर आमच्या आईला घ्यावी लागायची. अमोल आणि सविता कळती होती. आळंदीत आल्यावर सकाळी एवढी काही गर्दी नव्हती. पटकन समाधीचं दर्शन घेतलं, जवळच एका हॉटेला चहा पाणी घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आळंदीवरनं मधल्या मार्गानं चाकण गाठलं, पुढं खेडवरून हायवे धरला आणि घोडेगाव मार्गे भीमाशंकर गाठलं. पावसाळी ढगाळ मस्त वातावरण, हिरवी गर्द झाडी. 9:30 पावणे 10च्या दरम्यान तिथं पोचलेलो. ड्रायव्हिंग करायला यंकटसारखा ड्रायव्हर, त्याच्या जोडीला घोलप विजू गप्पा मारायला. मग गाडी काय करती बघता पल्ला गाठला. आम्ही ट्रिपला गेलो होतो आधीमध्ये, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. थोडीफार असायचीच, तीर्थाचं ठिकाण, 12 ज्योतिर्लिंगातलं एक. पण एवढे सकाळी कुठली गर्दी. त्यामुळे थेट वडाच्या झाडाखाली पायऱ्याच्या पाशी व्यंकटनी जीप नेऊन उभी केलेली. तिथलं वातावरण बघून घरची सगळीजण पागल झालेली. कोणाच्या तोंडातनं शब्द निघत नव्हता. फक्त वा, मस्त, छान, आबब एवढेच उद्गार निघायचे. सकाळी पहिल्यांदाच भीमाशंकरला आलेलो. व्यंकटान विजू नेहमी यायची, त्यामुळे त्यांना त्याचं काही एवढं वाटलं नाही. आम्ही मात्र हरखून गेलेलो. अवतीभोवतीनं जंगल, हिरवळ, बॉम्बे पॉईंटचं ते वातावरण. सोबत कॅमेरा घेतलेला. कुठला फोटो घेऊ आणि कुठला नको कळतच नव्हतं. असलं मस्त वातावरण या आधी कधी पाहिलंच नव्हतं ना, त्यामुळे त्याचं लय अप्रूप वाटत होतं. तिथलं हिरवळीचं वातावरण पाहिला अर्धा पाऊण तास कसा गेला कळलंच नाही. मग आलो बाणावर आणि मग निघालो मंदिराकडं. सगळ्यात पुढं दादा, बाबल्याला हाताला धरून निघालेला. त्यांच्या मागं मी, आई, अमोल, विजू आणि यंकट. सगळ्यात मागं सविता आणि स्वाती गप्पा मारत, हसत, खिदळत. काळी मैना खा, जांभळं खा, हे बघ ते बघ करत पायऱ्या उतरत होतो. मागे पुढे बघत, पुढच्यांना जरा दमानं, पाठीमागच्यांना चाला की लवकर पाय उचलून असं म्हणत पोचलो एकदाचे देवळाच्या आवारात. अहो काय मस्त हेमाडपंथी मंदिर. कलाकुसरीचा रेखीव देखीव नमुना. दगडावर दगड मांडून मंदिर उभारल्याचा भास व्हावा असं, आणि दारातच पंतांनी दान केलेली अजस्त्र घंटा. गर्दी नव्हतीच. मनसोक्त दर्शन झालं. मोकळेपणानं फिरता आलं. तसं देवळाच्या आवारात फोटो काढता आले. तिथं असणारी छोटी मोठी सर्व देवदेवतांच्या पाया पडलो. टाक्यात हातपाय धुतले. थंडगार पाणी, लय बरं वाटलं. तिथं हिंडून फिरून झाल्यावर गप्पा मारत हे खा ते खा, लहान मुलांना चिडवत, हसवत पायऱ्या चढून वर आलो. मग मात्र दमल्यासारखं झालं. हे सगळं उरकता करता 12 वाजायला आलेल्या. मग भुका लागल्या असा सूर निघाला. मग काय, सोबत जेवणाचं सगळं होतंच. ठरलं जेवायचं म्हणून सतरंजी टाकली. बसलो सर्वजण. अंगत पंगत मांडली. जवळ एक हॉटेल होतं, तिथनं 20 रुपयाची भजी आणली. संगट चपात्या, डाळ कांदा, धपाटी, लोणचं, जावसाची शेंगदाण्याची चटणी,
तोंडी लावायला कांदा. मग काय टच्चून जेवली सगळी. थोडा वेळ इकडं तिकडं केलं. कुणाचं काय हागणं मुतणं झालं, पानसुपारी खाऊन झाली, फोटो काढून झाले. मनसोक्त फिरून झाल्यावर 12:30च्या वाजताला टाकलं दांडकं. दुपारची वेळ, पोटभर जेवलेलो, थंडगार पाणी पिलेलो, पान खाल्लेलं. मग काय त्यात शिरवळ पडलेलं. डोंगर पठारावरनं गाडी चाललेली. कोणी गप्पा मारतंय, कोणी हुंकार देतंय, कोणाला पेंग आलेली, कोण बाहेरचा निसर्ग बघण्यात दंग झालेला. येताना फुरसून घेऊन ड्रायव्हिंगला व्यंकट बसलेला. आता भीमाशंकरवरनं पुढं मात्र विजू गोलप ड्रायव्हिंगला बसला. त्याच्या शेजारी अमोल, त्याच्या शेजारी व्यंकट. मधल्या सीटवर दादा, आई, सविता, तर पाठीमागं मी आणि स्वाती दीदीला घेऊन बसलेलो. आई दादाजवळ बबलू, त्यामुळं सुटसुटीत बसायला जागा. घाटातून जीप गाडी चालली असता गप्पा मारता मारता विचार झाला का इथनं जवळच लेण्याद्री ओझर आहे, जाऊया जाता जाता. म्हणून घोडेगावच्या अलीकडच्या वळणावरनं टर्न मारला आणि जुन्नरकडे निघालो. जाताना सहज लक्ष गेलं तर शिवनेरी किल्ला पाहिला. शिवाई देवीचं दर्शन घेतलं. महाराजांचा जन्म जिथं झाला होता ते ठिकाण पाहिलं. आजूबाजूचा परिसर हिंडून फिरून पाहिला आणि लेण्याद्रीच्या दिशेने निघालो. शिवनेरीवरून 10-5 किलोमीटर अंतरावर तर लेण्याद्री. तिथल्या पायऱ्या चढायला लय कठीण. सगळ्या पायऱ्या उरावर आल्यागत. त्यात 2 लहान मुलं घेऊन जायचं म्हणल्यावर तारास तर होणारच ना. स्वाती त्याला वैतागली. आई दादा बबलूला घेऊन बसत उठत. तिथं माकडं लय ती बघत वर जाऊन बसलेली. पाठीमागनं आम्ही गेलो. तिथं थोडा वेळ बसलो. तिथलं कोरीव काम बघितलं. देवाची मूर्त डोळे भरून बघितली आणि फिरलो परत जीप गाडीकडं. लेण्याद्रीला मात्र व्यंकट आणि विजू घोलप वर न येता गाडीतच झोपून राहिली. लेण्याद्रीवरून गाडी हल्ली ती मधल्या मार्गानं नीट ओझरच्या दिशेनं दामटली. अर्धा पाऊण तासात ओझर गाठलं. पार्किंगला जीप पार्क केली आणि सर्वजण मंदिराकडे गेलो. सुटसुटीत दर्शन झालं. दुपारची वेळ, मंदिर सुनसान, गर्दी नाही काय नाही. मनाचं समाधान झालं. डोळ्यात न बसणारी अतिभव्य गणेशाची सुंदर मूर्ती, विघ्नेश्वर त्याचं नाव. डोळे झाकून हात जोडले. मनात म्हणलं, देवा कुठलंही विघ्न न येता व्यवस्थित सहल पार पडू दे, एवढंच मागणं आहे तुला. सर्वांचं देवदर्शन झालं. नंतर तलावाकडे गेलो. तिथं 10-15 मिनटं घालवली आणि पुढच्या मार्गाला गाडी मार्गस्थ झाली. ओझरवरनं सरळ नारायणगावला आलो. तिथून हायवे पकडला. आळे फाटा, गारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे नाशिकला आलो. नाशिकला 5-5:30-6 वाजले असतील. सिन्नरपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाळी वातावरण, चोहीकडे हिरवळ पसरलेली, शेती बहरलेली, डोंगर नटलेले, नद्या नाले ओढे भरून वाहत आहेत असं मनोहारी दृश्य. त्यात सायंकाळचं धुंद वातावरण. गाडी आपल्यात तालात चाललेली. पुढच्या सीटवर व्यंकट आणि विजू गोलपच्या गप्पा रंगलेल्या. मधल्या सीटवर आई दादा, सौरभ, सविता, तर पाठीमागं मी स्वाती दिदीला घेऊन बसलो होतो. मधल्या सीटवर सविताचा आणि सौरभ दोघंजणं खिदळत होती. त्यात आई दादासुद्धा मिसळलेली. विजू आणि व्यंकटच्या मध्ये अमोल बसला होता. पाठीमागच्या सीटवर मी आणि स्वाती दोघंच, छोटीशी दीदी. बाहेरचं पावसाळी वातावरण, हवेतला गारवा, बेधुंद वातावरण. मग काय आमच्या नवरा बायकोचं वेगळंच वातावरण. आम्ही आमच्याच गप्पात रंगलेलो. चोरटा स्पर्श, वेधक नजर, सूचक बोलणं, त्या रोधानं गप्पा. असं जीपमध्ये आपापल्यात प्रत्येकजण रंगून गेला होता. भर पावसात सिन्नरजवळ जीप थांबवली. चहा पाणी घेतलं, पान तांबाखू झालं. परत जीप निघाली. ती नाशिकमध्येच थांबली. तिथं गंगे गोदावरी नदी. तिथल्या पंचगंगा घाटावर गेलो. तिथं 5-10 मिनटं इकडं तिकडं फिरलो, हातपाय धुतले, बसलो गाडीत. नाशिकमध्ये मुक्काम करायचा विचार झाला आणि लॉज शोधायला लागलो. पण लॉजच मिळाना. जिथं होती तिथं अव्वाच्या सव्वा रेट सांगायला लागले. म्हणून 7:30च्या दरम्यान नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला निघालो. तासा 1.5 तासात तिथं पोचलो. तिथं तासभर फिरलो पण लॉज काय मिळाना. मग एका आउटसाईडला निवांत जागा बघितली. रोडच्या कड्याला गाडी लावली. आता जवळजवळ 11 वाजून गेलेल्या. लॉज काय मिळाना. व्यंकटनी सगळ्यांना समजून सांगितलं, आता काय 11 वाजून गेलेत, अजून जेवण खाण झालेलं नाही. आता करता 12-12:30 वाजतील. कुठं लॉज बघता, काही खरं नाही. 4-5 तास असं काढू. 4 जणांपैकी 2 जण 2-2.5 तास झोपू, 2 जण जागतील, नंतर दुसरी 2 जणं उठतील, पहिली 2 जणं झोपतील.
बाया माणसं जीपमध्ये झोपतीन, गडी माणसं बाहेर बसतीन. सगळ्यांनी ठरवलं आणि तिथंच रात्र काढली. सकाळी 6 वाजता सगळीजण गंगेवर घाटावर गेलो. तिथं आंघोळी चहापाणी आटोपलं. नंतर देवदर्शन केलं आणि ब्रह्मगिरीवर फिरायला गेलो. दुपारचं जेवण आटपण परतीच्या मार्गीला लागलो. परत येताना नगरमार्गे निघून शनी शिंगणापूरला आलो. तिथं देवदर्शन केलं. रांजणगावला आलो. महागणपतीचं दर्शन घेतलं. तिथं अर्धा एक तास मंदिराच्या परिसरात फिरलो आणि नंतर परत येताना जवळजवळ 9च्या दरम्यान फुरसुंगीला आलो. महत्त्वाचं म्हणजे त्र्यंबकेश्वरवरनं 11च्या दरम्यान वणीच्या सप्तशृंगीला निघालो. पायथ्याला येता करता दुपार झाली. डोंगर चढून वर जाता जाता धापा लागल्या. वर गेल्यावर असं प्रसन्न वातावरण बघितलं का सगळा शीनच गेला. देवीच्या दर्शनाला थोडी गर्दी होती, पण रांगेतनं व्यवस्थित दर्शन झालं. देवीचं ते भव्य आणि सुंदर रूप बघून मन आणि देह धन्य झाल्यागत वाटलं. आयुष्यात येऊन एकदा तरी वणीच्या सप्तशृंगी गडावर यावं, न गेल्यास त्याच्यासारखा दुर्भाग्य येतोच. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात तो क्षण आला आणि आम्हाला धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. आयुष्यात अनेक क्षण येतात, पण असे आठवणीतले काही मोती मनातल्या कप्प्यात जपून ठेवावे लागतात, कारण उदास क्षणी हेच मोती परिसाचं काम करतात आणि उदासीनता कमी व्हायला मदत होती. अशी आमची छोटेखानी सहल संपन्न झाली. नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, सप्तशृंगी मजेत सहल पार पडली. खाणं पिणं सगळ्यांना वेळच्या वेळी मिळालं. कुणाचं रुसणं फुगणं नाही, काय नाही. सहल पार पडल्यावर 5-6 दिवसांनी आई, दादा, सविता, अमोल परत गेले. मी कामात व्यग्र झालो. स्वाती घरसंसार मुलाबाळात रमली. सगळं कसं मस्त चाललं होतं. फक्त एक अडचण सतत असायची. अधूनमधून सौरभ सारखा आजारी पाडायचा. सर्दी, खोकला, ताप आणि दम लागायचा. सुरुवातीला 5-6 महिने काय आजार वगैरे नव्हतं. अंगावर जास्तीत जास्त पाजलं जायचं. नंतर हळूहळू ग्लुकोज वॉटर, बिस्किट, चिरमुरं असं थोडं थोडं चालू झालं आणि वर्षाचा झाला तसं दुखण्याचं प्रमाण वाढायला लागलं. सुरुवातीला किरकोळ समजून गावात आबनावे डॉक्टरकडे न्यायचो. आराम पाडायचा. डॉक्टर एकदम मस्त. गरिबांचा वाली डॉक्टर आबनावे अशी जणू म्हणच पडली होती फुरसुंगीत. निरपेक्ष सेवा करायची. गरिबीतनं शिकून डॉक्टर झालेले. गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यांना शिकण्यासाठी मदत केलेली. त्यामुळं गावातली लहान मुलं, तरुण, वयस्कर कोणी असो, गरीब, श्रीमंत, गावचा, बाहेरचा भेदभाव करायचे नाहीत. थोडक्यात उपचार करायचे. त्यांना वाटलं तर पुण्याच्या डॉक्टरकडं पाठवायचे. तिथंसुद्धा लक्ष ठेवायचे. सगळीकडं त्यांची वळख. एखाद्या पेशंटकडं पैसे असू नसू पदरच्या पैशाच्या गोळ्या, इंजेक्शनं करायचे. 10-5 रुपये दिले तर घ्यायचे. मला तर सतत त्यांची मदत व्हायची. माझी परिस्थिती त्यांना अवगत होती. त्यामुळे मी मुलाला दवाखान्यात घेऊन गेलो तर तपासणी किंवा इंजेक्शन गोळ्याच्या बदल्यात 10-20 रुपये देऊ केले तर माझ्यावर खवळायचे. म्हणायचे, अरे माने, कधीमधी तुमच्या दुकानी आलो तर मिशीवर कट मार. तू मला फी नको देत जाऊ. आज तुझी परिस्थिती एवढी काही चांगली नाही. त्यावेळेला मला बडबडून यायचं. असं वाटायचं या परक्या गावात आपलं म्हणणारं कुणीतरी आहे. मनातल्या मनात त्या देवमाणसाबद्दल फार आदर वाटायचा. माझ्यासारखे या परिसरातले हजारो लाखो गरीब लोक त्यांच्याबद्दल दुवा देतात, कृतज्ञता व्यक्त करतात. अशा या देवमाणसाचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. त्यामुळं कृतकृत्य वाटतं. ते मला नेहमी म्हणायचे का माने, छोट्या छोट्या गोष्टी करता डॉक्टरकडे जाणं योग्य नाही. इतर अशी कित्येक लहान मुलं झोपडपट्टीत राहतात, ज्यांच्या अंगावर कपडे नसतात, नाकाला कायम पाण्याची धार लागलेली असती. काही आबार गाबार आंबाट चिंबाट शिळं पाकं खातात आणि दणदणीत राहतात. आपण मात्र स्वतःला सुशिक्षित म्हणवतो आणि मूल जरा शिंकलं का सर्दी झाली, अंग थोडं गरम लागलं का ताप आला, एखाद्या वेळी पातळ संडास केली की चालला डॉक्टरकडं. अरे बाबा, एवढ्या तेवढ्या गोष्टी करता डॉक्टरकडं जाण्यानं मुलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल का? आमचं काय रे, आम्ही कमवायलाच बसलोय. पण तुमच्यासारख्या पालकांनी याचा विचार नक्की करायला पाहिजे. कारण कमवणार किती? त्याला भाडं, तोडं, लाईट बिल, कपडे, लगते एकटा कमवणार आणि सगळ्यांच्या गरजा बघायच्या म्हणजे नाकी 9 येणार. म्हणून म्हणतो का लहान सहान आजार अंगावर काढायची सवय मुलांना झाली पाहिजे. आमचा सल्ला जरूर घ्या, त्याबद्दल काय नाही.
पण सारखा दवाखाना ठीक नाही. आता मला सांगा, एवढे स्पष्ट सांगणारे डॉक्टर या पृथ्वी तलावर मिळतील का बघायला? तर असे हे आमचे डॉक्टर. त्यांच्याकडं सौरभला तपासायला न्यायचो. नंतर त्यांनी मला विश्वासात घेऊन एका बालरोग तज्ज्ञाकडे ओळख करून दिली. हडपसरचे डॉक्टर पोटे यांच्याकडं पाठवलं आणि काही अडीअडचणी आली तर मला भेटा आणि त्यानंतर पोटे डॉक्टरकडं आमचं जाणं येणं वाढलं. दर 8-10 दिवसांनी त्यांच्याकडे भेटायला जायला लागायचं. तपासणीनंतर निष्कर्ष निघाला बालदामा आहे. यानंतरची 4-5 वर्षे असा त्रास होणारच. नंतर हळूहळू कमी होईल. तोपर्यंत तपासणी, औषध, गोळ्या, वाफ घेणं चालू. सौरभच्या मानाने दीदीला दवाखान्याची गरज नसायची. जरी बाळसण जावळ कमी असलं तरी तब्येतीने दणकट होती. तिला जास्त करून डॉक्टरची गरज नाही पडायची. या सगळ्या गोंधळात एक सावळा गोंधळ झाला तो असा का दीदीच्या नंतर कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायचं असं आम्ही नवरा बायकोनी ठरवलं होतं. पण अगोदर सांगितल्याप्रमाणे बाळंतपणात ब्लड प्रेशर आणि ऑपरेशनची भीती, त्यामुळे डॉक्टरने दिला नकार. सल्ला दिला की आता या गडबडीत ऑपरेशन न करता पाळीवर ऑपरेशन करू. त्यामुळं आम्ही सगळे पाळीची वाट बघत बसलो. तसं पाहिलं तर आमच्या घरात आईला वाटायचं सौरभला एखादा भाऊ असावा, कमीत कमी 3 लेकरं असावीत. सतत मला टोचायची, बरं तू काय पण कर, तुला 3 लेकरं होणारच. मी आईला म्हणायचो, आई मी सुशिक्षित आहे, डबल ग्रॅज्युएट माणूस आहे. दीदीनंतर मी ऑपरेशन केल्यावर कुठनं 3रं लेकरू होणार? तरी पण आई म्हणायची का माझं मन सांगते तुला 3 लेकरं होणार. त्यामुळं मला बाकीचं काय कळत नाही. जसं देवाच्या मनात असेल तसं होईल. आणि झालं काय, एक दिवशी संध्याकाळी दुकान बंद करून घरी गेलो तर स्वातीला उलट्या होत आहेत, त्रास होतोय. मला वाटलं काहीतरी आंबट चिंबट खाण्यात आलं असेल, जाऊ उद्या डॉक्टरकडं घेऊन. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवायला गेल्यावर स्वातीनी शंका बोलून दाखवली का मला वाटतं दिवस गेल्यात. आता त्या दृष्टीनं तपासायचं म्हणलं तर लेडीज डॉक्टर पाहिजे. आणि गावात देशपांडे बाईचं असायच्या, नेलं त्यांच्याकडं. त्यांनी तपासलं, म्हणल्या मला तसं काय वाटत नाही, पण शंकाच आली तर 2 गोळ्या लिहून देते, मेडिकलमधनं घ्या, खाऊ द्या, तसं काय असेल तर क्लिअर होईल. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे गोळ्या आणल्या, खाल्ल्या. मग मात्र निश्चिंत झालो. आम्ही नवरा बायकोनी विचार केला आता काय काळजी नाही, बिनगोरपणं कामाला लागलो. या गडबडीत महिना उलटून गेला. तरी पण स्वातीला काय फरक पडेना, जास्तच त्रास व्हायचा. म्हणून दुसऱ्या लेडीज डॉक्टरकडे नेलं आणि तपासलं. त्यांनी सांगितलं जवळजवळ 4 महिन्याचा गर्भ आहे. मला तर टेन्शनच आलं, काय करावं कळेना, गडबडून गेलो. कारण की देशपांडेबाईंनी महिन्याभरापूर्वी दिलेल्या गोळ्या गर्भ पाडण्याच्या होत्या आणि आता या बाई म्हणतात 4 महिन्याचा गर्भ आहे. म्हणलं त्या गोळ्या खाल्ल्यामुळं गर्भातल्या बाळावर काही परिणाम तर झाला नसेल ना. होणारं बाळ अपंग, मतिमंद तर होणार नाही ना. त्या भीतीनं खाल्लेलं अन्न पचन झालं ना. या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, इकडं तपास, तिकडं चौकशी कर, कामात लक्ष लागेना, कायच सुधारणा झालं. या गोंधळात आई दादा 4 दिवसाकरता भेटायला आलेले, त्यांना हा गोंधळ समजला. आईने मला व्यवस्थित विचारलं काय झालं, कसं झालं. मग मला म्हणली मी तुला अगोदरच सांगितलं होतं का नाही तुला 3 लेकरं होणार म्हणून. काय काळजी करू नको, जे व्हायचं ते आपल्या हातात नसतं, आपण फक्त कारण असतो. जे नशिबात असेल ते होणार. तरी पण माझा शब्द लक्षात ठेव, जे होणार ते चांगलंच होणार. आम्हा दोघांची तुलाही सेवा केली, देव तुझं भलंच करणार, तू निष्काळजी राहा. पण डॉक्टर, तपासण्या, दवाखान्या यात कुठं कमी पडू नको. आईचा शब्द प्रमाण मानून आणि नको त्या भानगडीत न पडता मी डायरेक्ट फलटण गाठलं. घरात या गोष्टीवर चर्चा केली, वडील माणसांचा विचार घेतला आणि त्यातून मार्ग असा निघाला. फलटणमध्ये दहिवडी रोडवर गांधी हॉस्पिटल आहे. तिथं अद्ययावत सगळ्या सोयीसुविधा, मशिनरी, तपासणी सगळ्या सुविधा आहेत. तिथं तपासणी करू, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते बघू. मग मी आणि स्वातीने गांधी डॉक्टरांची भेट घेतली. या विषयावर सविस्तर चर्चा केली. डॉक्टरांनी पूर्ण चेकअप केलं, लिंग तपासणी केली, गर्भात काय परिस्थिती आहे याची तपासणी केली आणि सरते शेवटी निर्णय दिला. आत्ता या घडीला 5 महिने पूर्ण झालेत, गर्भात बाळ व्यवस्थित दिसते, सगळे अवयव व्यवस्थित दिसत आहेत. फक्त मेंदूची प्रक्रिया मात्र कळणार नाही, कारण बाळ जन्मल्याशिवाय या गोष्टीची खातरजमा करता येणार नाही. आणि आता आपल्या हातात फक्त वेळोवेळी औषधोपचार
आणि दर 15 दिवसांनी तपासणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग काय, घरी येऊन ठरवलं, आता काय व्हायचंय ते होऊन दे. आपण आपल्या परीनं करता येईन तेवढे प्रयत्न करू. बाकी सगळं दैवावर सोडायचं, मोकळं व्हायचं. याच काळात गांधी डॉक्टरांकडनं ही पण हमी घेतली का डिलिव्हरीनंतर लगेच या हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करेन. मी पण मनानं निश्चिंत झालो, बाकीच्या कामाला लागलो. मग मात्र दर 15 दिवसाला फलटणची वारी करायला लागायची. त्यात एक त्रास म्हणजे स्वातीला एसटीचा त्रास व्हायचा. त्यामुळं 2 पोरं, पिशवी सगळं माझ्याकडं वागवायला लागायचं. तरीसुद्धा बाईसाहेबांचा एसटीचा त्रास ठरलेला. उलट्या व्हायच्या. त्यामुळे एसटीला गर्दी असली तरी घुसून तिच्याकरता खिडकीजवळची जागा पकडायला लागायची, नाहीतर मग लयच त्रास. एसटीत बसल्यावर खिडकीजवळ हवा लागल्यावर जी स्वाती झोपत अशी ती मलठणला उठवायला लागायचं. आधीमध्ये जाग आली तर मग वकून वकून जाम व्हायची. माझ्याजवळ दीदी, बबलू दोघांना खेळवत गप्पा मारत कसं तरी फलटण गाठायचं. तिथनं एसटीतनं खाली उतरल्या लगेच स्वाती कुठंतरी कोपऱ्यात जाऊन उलट्या करत बसायची आणि मी मात्र 2 पोरं पिशवी सांभाळत येड्यागत स्टँडवर उभा राहायचा. तिचं सगळं आवरल्यावर तिला पाणी द्यायचं. चूळ भरून तोंड धुवून झाल्यावर बाहेर येऊन रिक्षा करून दवाखाना गाठायचा. तपासणी उरकल्यावर लगेच सांगितलेल्या औषध गोळ्या तिथं शेजारच्या मेडिकलमधनं घ्यायच्या. रिक्षा करायची, सासरवाडी गाठायची. एकदा तिथं गेल्यावर मात्र बाईसाहेबांचा चेहरा गुलाबासारखा टवटवीत फुलायचा. तोंडावर हास्य फुलायचं. लगे आईजवळ बसून गप्पा गोष्टी चालायच्या. पोरं खेळायला पळायची आणि रोहिणी सोनीबरोबर दीदी, बबलू रमून जायची. मी मात्र सासऱ्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसत असे. तेवढा दिवस मुक्काम करायचो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6च्या आत स्टँड गाठायचो. 6:15ची गाडी पकडून 9च्या आत फुरसुंगीत 9ला तर दुकान उघडायचं. दर 15 दिवसांनी सोमवार गाठून असा कार्यक्रम चाले. दरवेळेला 500-600 रुपये खर्च ठरलेला. जास्तच, पण कमी नाही. स्वातीला पहिले 1-2 महिने लय त्रास झाला. नंतर मात्र अंगापिंडानं भरायला लागली आणि मी मात्र वाळायला लागलो काळजीने. 8वा महिना पूर्ण झाल्यावर स्वातीचं वजन केलं तर 95च्या पुढं काटा गेला. त्याच काट्यावर माझं वजन केलं तर 50वर काटा जाईना. अहो, तिथले सगळे कर्मचारी, डॉक्टर सकट हसायला लागले. पण आता करणार काय? अशा तऱ्हेने दवाखान्याचा राडा चाललेला. स्वातीला गाडी एवढं पोट आलेलं. तिला इकडून तिकडं फिरायला सांगितलेलं. त्यामुळे मी दर सोमवारी स्वातीला घेऊन कुठं ना कुठं फिरायला न्यायचो. तिला काय मागल ते घेऊन द्यायचो. कपडा लागता, हॉटेलचं खाणं, शॉपिंग, काय मागल ते द्यायचो. त्यामुळे ती फलटणमध्ये फिरायला यायची. घरापासनं गाव फरलांगभर तरी अंतरावर असन. खायच्या, ल्याय नेसायच्या, घ्यायच्या आशेनं ती आबद निबदत यायची. तिला मस्त त्रास व्हायचा, पण पोरांच्यामुळं तिला यायला लागायचं. संकट एखादी मेहुणी पोर धरायला असायची. मग काय, बागेत फिरायचो, माळजाईला जायचो, भेळपुरी, पाणीपुरी, आईस्क्रीम खायचो. पोरांना खेळायला खेळणी घ्यायचो. 8-15 दिवसातनं एकदा यायचो. त्याकाळी धंदा पण चांगला चालायचा आणि मला कसलं व्यसन नाही. 2 टायमाला जेवायचं, गायच्या पुडी, कधीमध्ये गुटखा खायचो. या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. त्यामुळं मुबलक पैसा असायचा. मग खर्च करायचो. आयुष्यात बरंच काय केलं, बरंच काय भोगलं, सुखदुःख पाहिली. पण आत्ताच्या गारभारपणात स्वातीला लय खर्च करायला लागला. बरं, न करून सांगतोय कोणाला. देवाने तेवढं बळ मला दिलं होतं. जसा खर्च वाढला तसं काम करायला ताकद पण वाढली. बघता बघता 8वा सरून 9वा महिना लागला आणि स्वाती पोराबाळासकट बाळणपणासाठी माहेरी गेली. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. आता आजचा प्रश्न: भरतच्या आईचे छंद कोणते? प्रश्न पुन्हा एकदा: भरतच्या आईचे छंद कोणते? लगेच कमेंट बॉक्समध्ये द्या, प्रश्नाचं उत्तर द्या. भरत माने सर कागद आणि पेन घेऊन बसलेत सगळ्यांची उत्तरं टिपून घ्यायला. भेटूयात पुढच्या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.